सावित्री, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले आहे. हे काय आहे? हे पुस्तके आहे, याचं वाचन कर. इश, कसं वाटेल आता ते? अगं असं काय करतेस? तू मला लग्नाच्या वेळी वचन दिले होते, आता नाही म्हणू नकोस. ते तुला करावंच लागल. आजपासून तुझा अभ्यास सुरू. अहो, पण लोक काय म्हणतील? किती बदनामी होईल आपली. घरातल्या स्त्रिया हे घरातल्या कामातच बऱ्या वाटतात, असं बाहेर जाऊन नाही हो. बरं असू द्या, ही पुस्तके बाजूला ठेवा, मला खूप कामे आहेत ती. अरे बाळा, गप माझ्या सोन्या, काय रडतो? काय हवंय तुला? अगं बाई, याचा अंग चांगलंही कापलाय या. अगं सावित्री, अगं किती रडतो तू? काय झालंय तुला? होय गं पोरू, रात्रीपासून खूप रडायले. काय ठाऊक काय झालंय या. अंग बी लई तापलंय या. अगं सावित्री, अगं याचं अंतर विस्तो आणि तापलं या. अगं सावित्री, अगं याचं अंतर विस्तो आणि तापलं या. होय गं पारू, आता मी काय करू? अगं सावित्री, ही तर भूतबाधा आहे, भूतबाधा. काय भूतबाधा? माझ्या त्याने झापलंय? नाही नाही, असं नाही होऊ शकत. होय, असंच झालंय या. याच्या पापण्या बघ कशा लाल झाल्या या. होय ग पारू, आता मी काय करू? आणि हे पण घरी नाही. अगं तुझं पोरगं नाही तापलंय या. अगं तुझं पोरगं नाही तापलंय या. आता रडत बसू नको. आता रडत बसू नको. वेळ वाया घालवू नको. आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले आहे. चल, मांत्रिक बाबा आले आहे. ते लई जालीम उपाय करतात. त्याच्याकडे घेऊन जा त्याला. त्याला वाटल्यास तर मी येते तुझ्या संगे. होय होय, चल ना. माझ्या बाळाला वाचवा बाबा, त्याचं अंग इस्तवासारखं तापलंय. काहीतरी करा बाबा, काहीतरी करा. आई तुझ्या बाळाला भूत बांधत आले या. काय भूतबाधा? तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने पछाडलंय. काय विहिरीतल्या भूताने पछाडलंय? नाही नाही, असं नाही होऊ शकत. बाई तू बाबावर विश्वास ठेव, होईल तुझं बाळ चांगलं. थोडं धीर ठेव. कसा धीर धरू बाबा, कसा धीर धरू? बाई तुझ्या बाळासाठी एक बली द्यावी लागेल. म्हणजे बली म्हणजेच एक बकऱ्याचं निर्या द्यावे लागेल. ठीक आहे बाबा, मी वाटेल ते करेल, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. बाई तू फक्त पैसे दे, निर्या आम्ही करू. ठीक आहे बाबा, मी वाटेल ते करेल, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. हे घे अंगारा, दिवसातनं 2 डाव लावायचा बाळाला. बाबा की बाबा की बम 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 बम. अगं सावित्री, किती लढतोस तो? तुला किती वेळा सांगितले की दवाखान्यात घेऊन जा म्हणून, पण तू काही माझं ऐकू नकोस. अहो ऐका ना, चिडू नका. बघा ना, हातात घेऊन याचा ताप काहीच कमी झाला नाही. त्या वेळा किती वेळा सांगितले की घरात प्रसूती करू नको म्हणून. तुला एका आईचं आणि एका बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्वाचं आहे माहित आहे का तुला?
आव पण पुरुषाच्या हातून प्रसूती करणे म्हणजे लाजच वाटते. दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या. मी काय करणार होती त्यावेळेस. याचा अंग तर तव्यासारखं तापले, असं कसं बोलायचंय तू? अव काहीतरी करा ना. दादा लवकर जाऊन वैद्यांना बोलव. हे काय करतेस तू? मी याला देवाचा अंगारा लावते. बस कर सावित्री, बस कर. हे सर्व अंधविश्वास असतो. अव जरा विश्वास ठेवा. हे बघा याचा ताप कमी होतोय. कपाळ पण अगदी थंड पडलंय. जरा जरा उठ ना. काय झालं तुला? उठ ना. याला दवाखान्याचा उपचार न मिळाल्याने याचा मृत्यू झाला. नाही राहणार मी अडाणी. मी शिकेन, मी नक्की शिकेन. कारण उद्या एखाद्या कोण्या आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावं लागणार नाही, म्हणून मी नक्की शिकेन. शाब्बास सावित्री, शाब्बास. तुझ्याकडून मला हीच अपेक्षा होती. चल माझ्या बरोबर. थँक्यू.